18 बॉलमध्ये 45 रन, मग 12 बॉल्समध्ये 39 आणि शेवटी 6 बॉलमध्ये 30 रन्स. मॅच कोण जिंकणार हे शेवटच्या मोमेंटपर्यंत कोणालाच कळत नव्हतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेली ही मॅच म्हणजे T20 क्रिकेटचा खरा थ्रिल काय असतो याचं जिवंत उदाहरण होतं. एका बाजूला 253 रन्सचा प्रचंड स्कोर उभा करणारा भारत आणि दुसऱ्या बाजूला शेवटच्या ओव्हरपर्यंत हार न मानता झुंज देणारी इंग्लंडची टीम. पण शेवटी ही मॅच भारताने 7 रन्सनी जिंकली आणि स्टेडियम पासून संपूर्ण देशभर आनंदाचा जल्लोष सुरू झाला. कारण आपण फायनलमध्ये पोहोचलो होतो. पण 253 रन्स करून सुद्धा भारत फक्त 7 रन्सने कसा काय जिंकला? इंग्लंडकडून कोण शेवटपर्यंत लढत होता आणि भारताच्या विजयाचे हिरो कोण ठरले सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. टॉस इंग्लंडने जिंकला होता आणि आधी अर्थात बॉलिंग घेतली. हा निर्णय काही चुकीचा नव्हता, पण भारतीय प्लेयर्स आधी बॅटिंग करण्याच्याच मूडमध्ये होते. सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक अंदाज दाखवला. संजू सॅमसन याने पुन्हा एकदा शानदार बॅटिंग करत इंग्लंडच्या बॉलिंग अटॅकला खरंच हैराण केलं. संजूने 42 बॉल्समध्ये 89 रन्सची मजबूत इनिंग खेळली. या इनिंगमध्ये त्याने 7 सिक्स आणि 8 फोर मारत ग्राउंडच्या चारही बाजूंना शॉट्स मारले. त्याच्या बॅटिंगमध्ये कॉन्फिडन्स दिसत होता. 15 रन्सवर असताना त्याला एकदा कॅच सुटल्यामुळे चान्स मिळाला, पण यावेळी संजूने संधीचं सोनं केलं. इडन गार्डन्सवर जशी त्याने शानदार इनिंग खेळली होती तसाच अंदाज या मॅचमध्ये सुद्धा कायम ठेवला. महत्त्वाच्या मॅचेसमध्ये यावेळी कुठेतरी संजूचं लक त्याला पूर्णतः साथ देते. या मॅच मधली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे संजू सॅमसनचा रेकॉर्ड. संजूने या वर्ल्ड कपमध्ये 16 सिक्स मारलेत आणि एका T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडलाय. रोहितने 24च्या वर्ल्ड कपमध्ये 15 सिक्स मारले होते. त्यामुळे संजूने कमी मॅचेसमध्ये हा रेकॉर्ड मोडत स्वतःचं नाव आता इतिहासात नोंदवलंय. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिषेक शर्मा. संजूने अक्षरशः ग्राउंडवर सांगितलं होतं की बाबा थांब, मी घेतो रिस्क, तू घे वेळ. एका बॉलवर बाउंड्री आली होती तरी पण अभिषेकने अतिशय फालतू शॉट खेळत विकेट घालवली. आता अभिषेकच्या फक्त फॉर्मबद्दलच नाही तर एकंदरीत टेम्परामेंटबद्दलच डाऊट येतोय. पण संजूच्या इनिंगमुळे भारताची सुरुवात मजबूत झाली आणि त्यानंतर मिडल ऑर्डरमधूनही त्याला चांगला सपोर्ट मिळाला. ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या इनिंग्स खेळत टीमचा स्कोर पुढे पुढे नेला. या चौघांच्या कॅमिओमुळे भारताने 253 रन्सचा मोठा स्कोर उभा केला. T20 फॉर्मॅटमध्ये हा स्कोर खूप मोठा मानला जातो आणि अनेकांना वाटत होतं की इंग्लंडसाठी हे टार्गेट जवळपास अशक्य. पण एक पॉईंट आला होता मॅचमध्ये की हे 250 रन सुद्धा कमी वाटायला लागले होते. ऑनेस्टली मी तर 300 एक्सपेक्ट करत होतो. भारताने जरी मोठे रन्स बनवून प्रेशर टाकलं होतं पण इंग्रजांनी हार मानली नाही. त्यांनी इनिंगमध्ये जॉस बटलर आणि हॅरी ब्रूक यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण हे दोघे लवकर आउट झाले. पण त्यानंतर मैदानात आला एक फक्त 22 वर्षांचा यंग प्लेअर ज्याने मॅच पुन्हा जिवंत केली. त्याचं नाव जेकब बेथेल. इंग्लंडचा ढाण्या वाघ. या भाऊने इतक्या कॉन्फिडेंटली बॅटिंग केली की भारतीय फॅन्सच्या हार्टबीट खरंच वाढल्या. बेथेल मैदानात चौफेर शॉट्स मारत होता. फास्ट बॉलर्स असो किंवा स्पिनर्स, प्रत्येक बॉलरला त्याने अटॅक केलं. त्याची बॅटिंग पाहता असं वाटत होतं की मॅच कोणत्याही मोमेंटला इंग्लंडच्या बाजूने जाऊ शकते. वयाच्या फक्त 22व्या वर्षी T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध 250 रन्स चेस करताना भरलेल्या वानखेडेवर या भाऊने 200च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं. सॅल्यूट आहे बॉस. बॉलिंगमध्ये भारतीय बॉलर्सने शेवटच्या ओव्हर्समध्ये कमाल केली. जसप्रीत बुमराहने टाकलेली 16वी आणि 18वी ओव्हर सर्वात महत्त्वाची ठरली. त्या ओव्हर्समध्ये त्याने रन फ्लो थांबवला आणि इंग्लंडवर प्रेशर वाढवलं. त्यानंतर हार्दिक पंड्याने टाकलेली 19वी ओव्हर सुद्धा गेम चेंजर ठरली. या तिन्ही ओव्हर्समुळे इंग्लंडचा रन रेट बराच मागे पडला आणि भारताला थोडा दिलासा मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला जिंकण्यासाठी 30 रन्सची गरज होती, म्हणजे किमान 5 सिक्स तरी लागणार होते. कॅप्टनने हा ओव्हर शिवम दुबेच्या हाती दिला आणि हा एक प्रकारचा कॅल्क्युलेटेड गॅम्बलच होता. हा डिसिजन बघून अनेकांना 2007च्या T20 वर्ल्ड कप फायनलची आठवण झाली, जिथे धोनीने शेवटचा ओव्हर जोगिंदर शर्माला दिला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने 2 मोठे सिक्स मारले आणि काही वेळासाठी इंग्लंडच्या फॅन्सना आशा निर्माण झाली होती. पण त्याचवेळी हार्दिक पंड्याने केलेल्या चपळ फिल्डिंगमुळे जेकब बेथेल रनआउट झाला आणि तिथेच इंग्लंडच्या जिंकण्याच्या आशा संपल्या. शेवटी भारताने ही मॅच 7 रन्सने जिंकली. सुरुवातीला इंग्लंड तुफान हाणामारी करत होतं, पण भारताची एकंदरीत बॉलिंग चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यातही शेवटच्या 5-6 ओव्हर्समध्ये बॉलिंगनेच मॅच खरंच फिरवली. जसप्रीत बुमराह तर आहेच जनरेशनल प्लेअर, पण बाकी बॉलर्सने सुद्धा चांगलं काम केलं. पण या मॅचमध्ये भारताला जिंकून देणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्डिंग. टीम इंडियाने या सामन्यात अप्रतिम फिल्डिंग केली. अक्षर पटेलने झेललेले दोन्ही कॅच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरले. एक कॅच त्याने रनिंग करत घेतला आणि दुसरा बाउंड्रीवर प्रचंड प्रसंगावधान दाखवत रिले कॅच केला. त्याची चपळाई, उंची आणि टायमिंग इतकी परफेक्ट होती की त्याच मोमेंटला मॅच भारताच्या बाजूने वळायला सुरुवात झाली होती. तिलक वर्माने सुद्धा एक अत्यंत प्रेशरच्या वेळी सॅम करनचा घेतलेला कॅच सोन्याच्या मोलाचा ठरला. T20 सारख्या फास्ट गेममध्ये अशा छोट्या छोट्या मोमेंटमुळेच मॅच पलटते. या मॅचमध्ये भारताने खऱ्या अर्थाने पूर्णतः डॉमिनेट केलं.
बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळीकडेच पॉवर शो केला आणि तेही यावेळी मोठ्या मॅचमध्ये मोठ्या टीम विरुद्ध. यासाठी टीम इंडियाचं विशेष कौतुक. T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडिया आता पोहोचली आहे. फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडची टीम आहे. न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत टीमला हरवून फायनलमध्ये एंट्री घेतली. त्यामुळे फायनल मॅच सुद्धा आता तितकीच रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय फॅन्सना आता एकच अपेक्षा आहे की टीम इंडियाने ही फायनल जिंकून सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकावा. आणि ही अपेक्षा रास्तच आहे, पण भारतासमोर या फायनलमध्ये फक्त न्यूझीलंडच आव्हान नाहीये, त्याहून मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम.